नमस्कार, मी राजेंद्र यादव. आज आपल्याला पुणे सातारा रस्त्यावरील नसरापूर वेल्ला रोडवर आणि बनेश्वर मंदिराच्या पुढे असलेल्या कुरुंगवाडी येथील श्री ललितेश्वर महादेव मंदिर याची माहिती देतो आहे. पुण्यातील एक नामवंत उद्योजक श्री शंकरदत्त महाशब्दे यांनी एक शिवमंदिर बांधावे असे ठरविले होते. कुरुंगवाडीतील हिरव्यागार परिसरात एक जागा त्यांना पसंत पडली. जवळच राजगड किल्ला. गंडीस्वामी महाराज सरस्वती सदानंद यांना या मंदिराविषयी सांगून त्यांना जागा दाखवली आणि त्यांनी या जागेवर हे मंदिर कोठे असावे हे निश्चित केले. स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांनी त्यांच्याकडील स्फटिकाचे शिवलिंग दिले. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री अशोक रुकारी यांच्या बहुमूल्य सहकार्याने या मंदिराची उभारणी झाली. हे स्फटिकाचे शिवलिंग 23.5 किलो वजनाचे असून इतके मोठे शिवलिंग, हे स्फटिकाचे शिवलिंग महाराष्ट्रात इतरत्र कोठेही नाही. सर्व नागरिकांनी, शिवभक्तांनी या स्फटिक शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय मंगलम जय पार्वती पदेश्वर महादेव श्री माधव पंचाचार्य महाराज की जय. कुलदेवता कुलस्वामी माता की जय. पार्वती पदेश्वर महादेव श्री ललितेश्वर शिव भगवान की जय. माता पार्वती की जय. मंगलमूर्ती मोरया. दिन पुलावा देवी पुढं ओके दिन पुलावा आणि हे घाला आणि एका कपूर पायावरती किंवा वरती बसलं एक असे शिवाय नमः. गंगोदधाने प्रस्पर्शयामि. श्रीमन्महागणपतये नमः. इष्टदेवताय नमः. कुलदेवताय नमः. ग्रामदेवताय नमः. स्थानदेवताय नमः. वास्तुदेवताय नमः. महादेवताय नमः. आदित्याय श्री रुद्रदेवताय नमः. एकदम प्रधानदेवताय नमः. जय श्री राम जय राम राजा एकाग्र वर्षामो गुरुसुनाना विनायक गुरुवार भगवान विष्णुनाथ सरस्वती सर्व प्रणम्यादि कार्याणि सिद्धे आदि सिद्ध सुरासुरे श्री गणाधिपतये नमः. ओम श्री भगवतो महापुरुषस्य शिव शिव शंभुरात्मनः प्रवर्तमानस्य अद्भुतमनो दिव्यपदार्थे शिवपदे वैवस्वतमनमंगले कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे लंकाकारण्ये आर्यवर्तने देशे वीरभद्रावतारे मेरुदर्शनी दिग्भागे गोदावरी कृष्णा गंगा यमुना प्रदेशे महाराष्ट्रदेशे अस्मिन् व्यवहारिक वर्तमाने च प्रमाणे शाली वाहन शके 1948 पराभवनाम संवत्सरे मासोत्तमासे चैत्रमासे कृष्णपक्षे उत्तरायणे सौरवसंयुक्तो नवमी शनिवार दिवसे उत्तरायण
यजमान शरणनामानस्य सर्वपत्नी यजमान शरणनामानस्य शास्त्रयुक्त पद प्राप्त्यर्थ सर्वकुटुंबानां सर्वपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य संपत्ति संतति जय लाभ यश कीर्ति कामना सिद्ध्यर्थ अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थ प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध ओम भगवते गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु अथ श्री पूर्णगंगा कलश देवताय नमः पायामध्ये अक्षतवा तांब्याला आव्यामी स्थापयामी पूजयामी त्या तांब्याची पूजा करा त्या पात्रातलं पाणी घाला तांब्याला थोडंसं शुद्धोदके स्नान समर्पयामी थोडं पाणी घाला तांब्याला पार्वती स्वयंभूताय नमः प्रदिगेश्वराय नमः उमामहेश्वर भवन शंकर देवताय नमः शुद्धोदकेन गंगोदके स्नानं समर्पयामस्मदन्ता दन्तद्वारमुरादर्शनानित्यपुष्पासक्तिमुटं दन्तद्वारमुरादर्शनानित्यपुष्पामदर्शने ईश्वरेव सर्वभूतानां तामिहोपरि दन्तं धारयामि अक्षरावाहन वेलपुरवाहन वेलस्पान पुण्यवा सर्व अलंकारार्थे वस्त्रोदकेन अक्षरं समर्पयामि बिल्वार्चनं पुष्पार्चनं समर्पयामि त्रिदलत्रिगुणाधारं प्रणयोपत्योः निरञ्जनं निजन्तुपापसंहारं एकविलपुत्रं शिवार्पणं शिवाय नमः बिल्वार्चनं पुष्पार्चनं समर्पयामि धूपं दर्शयामि दीपं दर्शयामि जपं साकरेव अखण्ड शर्कराखण्ड नैवेद्यं पाणि समर्पयामि प्राणापानोदानं शिवब्रह्मणे नमः नैवेद्यं पाणिं नैवेद्यान्ते पाणिं समर्पयामि त्या अभिषेक पात्राची पण पूजा करा पहिले पाणी घाला पात्र देवताय नमः अभिषेक पात्र देवताय नमः बाहेर शोधलं दोदकेन स्नानं समर्पयामि पंचामृतं स्नानं समर्पयामि कलयजलते भस्मलावा अग्निदिवस्म जलदिवस्म वायुदिवस्म सलविदिवस्म धारयामि इदं चक्षुंषि भस्मं धारयामि गन्धलावा अक्षतारविन्दुवः कलयकलविलपुत्रवः सुगन्धिवाणि पुष्पं समर्पयामि बिल्वार्चनं पुष्पार्चनं समर्पयामि उत्पत्तिवळा धूपं दीपं दर्शयामि साखरेचं नैवेद्यानंतर खंडाखंड शर्कराखंड नैवेद्यं पाणिं समर्पयामि नैवेद्यानि पान्तु तृप्तिञ्जस्तु नमस्काराणि पान्तु स्वधर्मनिष्ठो नमस्कारं करोमि पार्वतीपतेश्वर महादेव नमस्कारं करोमि देवाला वाहिलेलं दोघांनी एक बेलपत्र घ्या महादेवाला वाहिलेलं देवाच्या अंगावरचं घ्या ओम नमः शिवाय म्हणून तुमच्या दोन्ही डोळ्याला स्पर्श करा कपाळाला स्पर्श करा आणि उत्तर दिशेला डाव्या बाजूला परत देवाला लावून टाका खाली ठेवून टाका खाली ठेवून द्या आणि दुसरं बेलपत्र वाहा ते नाही व्हायचं ईश्वर महाराज की जय नंदिकेश्वर महाराज की जय श्री ललितेश्वर भगवान की जय मंगलमूर्ती मोरया श्री रुद्रो देवतः एकागायत्री छन्दः विष्णु सविष्टय वन्दयामः सप्तानवेद्य श्री परमेष्ठी ऋषि श्री साम सदाशिव नित्यर्थे शतरुद्रे जपाभिषेके विनियोगः ओम अग्निहोत्रार्पणे अनुष्ठाने नमः दर्शनार्थार्पणे दशेभ्याय नमः चातुर्मासार्पणे मध्यमाभ्याय नमः निर्दोषार्पणे अनामिकाभ्याय नमः ज्योतिषोमार्पणे वृषगाभ्याय नमः सर्वलत्वार्पणे गर्दलवृषगाभ्याय नमः अग्निहोत्रार्पणे हृदयाय नमः दर्शनार्थार्पणे शीर्षे स्वाहा चातुर्मासार्पणे शिखाय षड निर्दोषार्पणे कौशाय ज्योतिषोमार्पणे नेत्राय षड सर्वगर्भार्पणे अस्त्राय भट घोरमजनन्दनाः आपातालस्थलान्तस्फुटं ब्रह्माण्डमाविस्फुर ज्योतिष्वाणिकलिङ्गं विलसितः पूर्णे
ओम नमः शिवाय. ललितेश्वर महादेव मंदिर कुरुंबवाडी 29 ऑक्टोबर 2012 रोजी स्थापना झालेली आहे. सदर स्फटिक हे द्वारका शारदापीठाच्या शंकराचार्यांनी त्याचं वजन साधारण 8 ते 10 किलो आहे आणि उंची 2.5 फूट आहे. कैलासवती शंकरदत्त महाशब्दे त्यांची इच्छा होती की स्फटिक महादेवाचं मंदिर मला महाराष्ट्रात स्थापन करायचं आहे. तर द्वारका शारदापीठाच्या शंकराचार्यांनी त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही मंदिर बांधा, मी तुम्हाला स्फटिक देतो. त्या निमित्ताने कैलासवासी शंकरदत्त महाशब्दे यांनी जागा घेतली, 1.5 एकर जागा कुरुंबवाडीला 2009 साली. जागा घेतल्यानंतर माझा त्यांचा परिचय झाला 2010 साली आणि आम्ही मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. या स्फटिक महादेवाच्या बांधकामाला बरेच लोकांनी आम्हाला दानशूर देणग्या दिल्या मोठ्या प्रमाणात आणि हे बांधकाम सर्वांच्या ह्यांच्या इच्छेने झालेलं आहे. हे 29 ऑक्टोबर 2012 रोजी स्वतः द्वारका शारदापीठाच्या शंकराचार्य इथे येऊन त्याची स्थापना केलेली आहे. याची स्थापना 3 दिवस चालली होती आणि आमचे पंढरपूरचे चिंचवडचे पंढरपुरी गुरुजी हे आणि त्यांचे सहकारी त्यांनी हे सगळं स्थापना केलेली आहे. आज आमच्या मंदिराला 14 वर्ष होत आलेले आहेत आणि बहुतेक आम्ही वर्षातून 2 कार्यक्रम करतो. एक महाशिवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमा वर्धापन दिन असे 2 वर्षातून आम्ही 2 कार्यक्रम करतो. या कार्यक्रमाला पुण्यातून, महाराष्ट्रातून आणि आजूबाजूचे भोर तालुक्यातून अनेक भक्त लोक येतात, हजारो लोक येतात, दर्शनाचा लाभ घेतात. प्रसादाची व्यवस्था केली जाते. आमची ललितेश्वर पुढे एकच प्रार्थना आहे, जेवढे भक्त लोक इथे येतात त्यांच्या सर्वांची भरभराटी व्हावं असं मी ललितेश्वर महादेव मंदिराच्या पुढे चरणी प्रार्थना करतो. ओम नमः शिवाय.